श्री गुरुदेव दत्त. इथं सगळ्या भक्तांचं सेवेकऱ्यांचं अनेक वेळ स्वागत आणि सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या मंगलमय आणि भक्तिमय शुभेच्छा. आता बोलायची सुरुवात करत असताना पहिला मला एक आठवलं की निघालो घेऊन दत्तांची पालखी आपण सगळ्यांना माहिती आहे. त्यातलं दुसरंच पद रत्नांची आरास साध मखमली त्यावर सुगंधी फुले पडवली. आज खरोखर मोहरामध्ये रत्नाला सुद्धा मागे सरला अशी आस आमच्या सेवेकऱ्यांनी केलेली आहे. खरोखर म्हणजे अशी आरासना बोलताना भविष्य मला वाटतं मोहरा क्षेत्रातच तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि ही एक एक फुल आज भावानं त्याचं ओढलेलं आहे. एक एक फुल भावानं तिथं समर्पित केलेला आहे आणि हाच भाव भगवंताला आवडतो. आणि आज आम्ही मगाच्या आरतीला गेलो तर प्रत्यक्ष दत्तप्रभूंचं आगमन त्या ठिकाणी झालं. नुसते आमच्याच दृष्टी नाही तर तुमच्यावर सुद्धा सगळ्यांच्या दृष्टी. आज अहोभाग्य आहे की ज्यांच्या दर्शनासाठी देवदेवता तटस्थ उभा राहतात त्यांना वाट बघावी लागते. ते प्रत्यक्ष भगवंत आपल्याला सहजरित्या मोरामध्ये प्राप्त झालेलं आहे. आणि एका जन्माची भक्ती नाही, अनंत जन्माचं पुण्य, बहुजन्मीचं पुण्य म्हणून ही भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. आणि आज सर्वसामान्य कृपा भगवंताने मोरा क्षेत्रात ठेवलेली आहे. आज मगाशीच आज्ञेत वाचलं की गुरुतत्व महाराजांनी इथं निर्माण केलेलं आहे. ही गुरुतत्वाची निर्मिती भगवंतांनी सांगितले होत जाईल आणि भक्तीचं महत्व सुद्धा वाढत जाणार आहे. तर आज गुरुंच्या बद्दल बोलायचं म्हणलं तर शब्द आतुर आहेत. सुरुवात म्हणलं तर गुरुची आईपासून होते. आई तत्वापासून ते ज्यांच्याकडून मला चांगलं गुण मिळालं, ज्यांच्याकडून चांगलं संस्कार मिळालं, माझा आजोळ निम्नी माझं लहानपण बालपण त्या ठिकाणी गेलं. आई वडिलासारखं प्रेम आजा आजी मावश्या त्या सगळ्यांनी मला दिलं. खरोखर त्यांना मी शतशत नमन करतो, शतशत प्रणाम करतो. असं कितीतरी चांगलं गुण आणि चांगलं ज्ञान, चांगलं संस्कार मला रुजवणारा मला भेटले. तेच माझं गुरु म्हणायला काय हरकत नाही. आणि आध्यात्मिक गुरु तर असंख्य मला भेटले. आणि ह्या गुरुतत्वामध्ये उच्च नीच काही नाही, मोठा बारका काही नाही. जिथनं ज्ञान मिळतंय त्याला गुरु मानायचं आहे. पण महाराजांनी सांगितले, महाराजांच्या आज्ञेत आहे की ठाई ठाई सदगती, जो सदगतीचं ज्ञान आणि गुण आपल्याला देतो तो खरा गुरु मानायचा आहे. मग महाराजांनी 24 गुरु केलं. त्या 24 गुरु मध्ये प्रत्येकाकडे एक तत्व घेतलंय. भगवंतांनी गुरु जर 24 केलं, तुम्ही वाचलंय का गुरुचरित्र? 24 गुरु मध्ये प्रत्येक गोष्टीला गुरु केले. आता तिथं सद्गुरू आहेत, पण भूतलावर 24 गुरुंचं ज्ञान त्यांनी घेतलं आणि त्या त्यांना सगळ्यांना गुरु मानलेला आहे. तर आता सांगावं वाटतंय की महाभारतामध्ये थोडीशी कथा सांगतो की निष्ठा काय असते, निष्ठा काय असते आणि समर्पण काय असतं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळी द्रोणाचार्य आणि अर्जुन, तुम्हाला माहित असतील पांडव कौरव ही सगळ्या घटना माहित आहेत. तर अर्जुन पांडवांना विद्या द्रोणाचार्यांनी दिली. पण एकलव्य असा एक होता की त्याला इच्छा होती की मला द्रोणाचार्यांकडून शिक्षा पाहिजे. तो त्या ठिकाणी गेला आणि मागायला गेल्यानंतर मात्र द्रोणाचार्य देऊ शकले नाहीत. कारण ती पण विवश होते. कारण पितामह भीष्मला तिने वचन घेतलेलं होतं पितामह भीष्मनं की तू फक्त राजकुमाराला शिक्षा द्यायची, इतर कुणाला द्यायची नाही. मग ते तिथं वचन दिल्यामुळे नाविलाज होता आणि ते एकलव्य तिथं नाराज झाला नाही. परंतु आला, त्यानं एवढी निष्ठा म्हणजे गुरुवर ठेवली की त्यांचा पुतळा केला आणि त्या पुतळ्याच्या द्वारे त्यांना ज्ञान प्राप्त केलं, धनुर्विद्येचं. असं ज्ञान प्राप्त केलं की इतका धनुर्धारी तो जबरदस्त होता की एक जंगलात जात असताना एक कुत्र त्याच्या समोर आला, भुंकायला लागलं त्याच्याकडून. तर त्यानं असं बाण मारलं त्याच्या मुखामध्ये की न जगमुता त्याचं भुकणं पण झालं होतं. म्हणजे एवढी धनुर्विद्या तो प्रगत होता. आणि हीच कुत्र परत ज्यावेळी पांडव आणि द्रोणाचार्य जंगलात जात असताना ती कुत्र समोर आलेल्या त्यांनी बघितलं तर एवढं धनुर्विद्येचं ज्ञान कोणाकडे आहे आणि अर्जुनापेक्षा श्रेष्ठ कोण आहे हे बघण्यासाठी त्यांना कळालं की बाबा हा एकलव्यच असू शकते. म्हणून त्यावेळी गेले, बघितलं तर एकलव्य होता, तिथं पुतळा होता. आणि म्हणले तू माझ्याकडे शिक्षा प्रदान केलीस, आता प्रदान केली का? त्याच्या निष्ठेमध्ये शिकलेला होता. तरी सुद्धा गुरुंनी सांगितले की बाबा तू ही शिक्षा प्रदान केलीस माझ्याकडून तर गुरुदक्षिणा दे. आता गुरुदक्षिणेचं महत्व बघा. गुरुदक्षिणा म्हणून काय मागतं? मेन त्याचा उजव्या हाताचा अंगठा मागितला. म्हणजे ज्या ह्यानं बाण लावतोय तोचा अंगठा मागून घेतो आणि एका क्षणाचा विलंब न करता तो अंगठा त्याने दिला. ह्याला म्हणायची निष्ठा. आज मला वाटतंय की सगळे अर्जुन होऊ शकत नाहीत, अधिकृत होऊ शकत नाहीत, पण आमच्या मोरा क्षेत्राला एकलव्यासारखं भरपूर सेविकी मिळाले. त्यांच्या अधिकृत नाही. ती सेवा इतकी निष्ठा आहे भगवंतावर, त्याच स्वरूप तुम्ही मोरामध्ये बघताय आणि हे असंच वाढत चाललेलं आहे. हे बरोबर मानलं पाहिजे. आणि आज सगळ्यात संपत्ती मोठी आम्ही तुमच्या मार्फत मिळवलेली आहे. आज महाराजांनी निर्मिती करत असताना मंदिराचं थोडक्यात सांगतो की मंदिराची निर्मिती आज सत्कार तुम्ही बघितलं ते तर आहेतच, पण आज
तिथं कार्यरत असणारी जी भक्त आहेत, सेवेकर आहेत, त्यांचं गणित बांधू शकत नाही. कारण का, तर मला वाटतं मंदिर विभागासाठी 500 रुपये महिन्याला जमा करणारे सुद्धा सेवेकरी आहेत. त्यांचं सुद्धा कौतुक करणं तेवढं थोडं आहे. आज त्यांच्यामुळे ही कार्य चालू आहे, म्हणजे मंदिराचं आता कार्य चालू आहे की महाराजांनी सांगितले की असंख्य भक्तांच्या निर्मितीतलं मंदिर होणार आणि सात्विक भक्ताचं महत्व दिले. आज खानापिराचं महत्व दिलेलं नाही. आज जो भक्त सात्विक आहे त्याचा एक दगड इतका पॉवरफुल आहे की त्याला हजारो वर्षाचं जीवन मिळाल्यासारखं आहे. थोडक्यात एक दगड लागणं म्हणजे तुम्ही अमर झाला. एक ह्या वर्ष आता तुम्ही आहेसा, जीवन काय 1000 वर्ष जगू शकत नाही, पण तुमचा लागलेला दगड हा 1000 वर्ष तिथे राहणार ना, उतरून भविष्य. म्हणजे तुम्हाला अमृत भगवंतांनी दिलं हे विसरू नका. आज एक दगड महत्वाचा आहे. जसं मी म्हणतो ना की अनेक वेळा म्हणतो की मुंग्या बनून वाळू तयार होतं, तसं मोराळचं मंदिर हे अनेक सात्विक भक्ताच्या माध्यमातून उभा राहणार आहे आणि जी रचना प्रत्यक्ष भगवंतांनी केलेली. आणि ह्याचं कुठेतरी आपल्याला संधी दिल्या आणि त्या संधीचं सोनं मला वाटतं सगळीच, मला वाटतं आज कितीतरी रुजू आहे की म्हणजे विभागामध्ये, मंदिर विभागामध्ये नुसते एवढेच आहेत, त्यांचं मी म्हणजे मोजमाप करू शकत नाही. आणि त्यामुळे ही मंदिराचं कार्य आपलं असंच चालू राहणार आहे. पुढे कुठे अडचण येणार आहे, कारण भगवत आहे. महाराजांनी सांगितलं आम्हाला की फक्त सुरुवात कर, ही लीला माझ्याच. आता लीला म्हणजे काय, तुमच्या मार्फत असू दे, अनेक कुठल्याही गोष्टीच्या मार्फत असू दे, त्या घडू शकतात. त्या पद्धतीने आम्हाला अजिबात काळजी नाही. आता राहिला प्रश्न पुढच्या गोष्टीचा महाराजांच्या, तर पुढचं अगणित कार्य महाराजांनी सांगितले. मंदिराची निर्मिती झाल्यानंतर अद्भुत कार्याची निर्मिती होईल म्हणून सांगितले. अद्भुत म्हणजे याची कल्पना आपण करू शकत नाही आणि ह्याला सुद्धा शब्द नाहीत. आता महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की शिष्याबद्दल बोलायचं म्हणलं तर प्रत्येकाला वाटते की मला गुरुपद पाहिजे. पण आता शिष्यात दोन प्रकार आहेत, एक आध्यात्मिक शिष्य आणि एक भौतिक शिष्य. आध्यात्मिक कुणाला म्हणायचं, जो शाश्वत आहे तो, आणि तो शाश्वत आहे तोच अध्यात्मात टिकू शकतो ना. जो इकडं तिकडं चिलबिचिले आहे किंवा तात्पुरता आहे असा भक्त टिकू शकत नाही. आता दिखावा करणारा भक्त टिकल का गुरुभक्ती? मग त्याला शाश्वत व्हायचं असेल तर काय करावं लागणार, पहिला अध्यात्माचं गुरु जाणून घ्यावं लागणार आणि त्यानंतर मग आध्यात्मिक शिष्य बनणार आहे तो. तर महाराजांच्या आज्ञेत आता सांगितले की गुरुतत्व, जो गुरुआज्ञेचं पालन करतो, जो गुरुतत्वाचं पालन करतो. आता भक्तीची तत्व शांती, दया, प्रेम, भक्ती ही महाराजांनी भगवंतांनी सांगितली, ही तत्वाची जोपासना करतो आणि गुरुभक्तीचे गुरुतत्वाचं जो पालन करतो सगळ्यात सर्वश्रेष्ठ तो शिष्य होऊ शकतो म्हणून भगवंतांनी सांगितलं प्रत्यक्ष. ह्याचा सुद्धा आपण थोडस अभ्यास केला पाहिजे. आपल्याला वाटतं की लगेच गेले की मला गुरु करून म्हणजे शिष्य करून घेतलं पाहिजे. आपली क्षमता वाढवली पाहिजे. आपण अध्यात्मात नुसता असून चालत नाही, त्याचं आचरण आपल्याकडे किती आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आता मला वाटतंय की कितीतरी सेवेकरी आहेत तिथे कार्यरत आहेत, पण त्यांचं आपण म्हणजे नाव घेता येत नाही. पण त्या सगळ्यांचा अनेकदा मी आभार मानतो आणि सगळ्यांना अनेकदा शुभेच्छा देतो. आपण सगळ्यांनी या ठिकाणी आभार मानत आहे. आज मोराळ एकमेव स्थान असं आहे की ह्याचा आपण विचार करा, या कलियुगात भगवंताची इच्छा असणारं मंदिर हे पहिलं बनायला लागलं. आपण बनवतोय पण भगवंताची इच्छा म्हणून मोराला आज्ञा आली अधिकृत 2010 ला की होणारं मंदिर देवी व कीर्तिवान असेल. त्यामुळे आरसीचे असतं तर आपण कधीच बांधलं असतं, पण भगवंताचं शब्द कार्य बघितल्यामुळे आपण दगडी मंदिराचं नियोजन केलेलं आहे. हा फार मोठं बजेट आहे. आता काय सगळ्यांना जवळजवळ माहिती आहे की 15,000 पर्यंत म्हणजे 15 करोड रुपयेपर्यंत याचं बजेट आहे. आणि एवढं बजेट असताना आज आपण सर्वसामान्य भक्तांनी 4 पैशासाठी इकडचं तिकडे इकडे तिकडे फिरत बसू नका. आज एवढं मोठं मंदिर आपण मोराळ क्षेत्रात भक्ताच्या माध्यमातून न कुठं बाहेर मागता की एकमेव मंदिर होणार आहे. त्याबद्दल सगळ्या भक्तांच्या वतीने तुमचा आभार मानतो. प्रत्येकाची देणगी इथे मंदिरासाठी आपल्याला काय फक्त मंदिर होणं गरजेचं आहे. आणि मंदिर झालं तर असंख्य लोकांचं कल्याण, जसं गाणगापूर महाराजांचं आहे तसं महाराष्ट्रात गाणगापूरच ही होणार आहे आणि प्रत्येक लोकांना येणार आहे. आता सुद्धा फरक आहे, पण मंदिर झाल्यानंतर आज गुरुवारचा महाराजांनी शब्द दिला भगवंताने आपल्याला, प्रत्येक गुरुवारी तुझ्या घरी येत आहे, विश्वास मालक आहे. पण मंदिर झाल्यानंतर भगवंतांना इथं कायम काही नाही काहीतरी वेळ येऊन जावंच लागणार. त्यामुळे सगळ्या भक्तांना रोजचा लाभ मिळणार आहे. लक्षात ठेवा. आणि आपण कधी आलो तर आपल्याला त्या भक्ताला फळ मिळणार आहे. फळ बहारातच येतं त्यावेळी नाही, कायमस्वरूपी फळाची निर्मिती मंदिर झाल्यानंतर होणार आहे. त्या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि ही मंदिर आपलं दिव्य भव्य होणार आहे त्याची कल्पना भगवंतच करायला लागली. ती आज आपण बघतोय मंदिरासाठी प्रत्येक दगड जो येतात तुमचा, आपण दगड आहे त्याचा आपण काढलेली ती दगड आज तिकडं नांदेडला जाधव साहेब परवा येऊन गेले, त्यांनी तिकडे काम चालू केलेलं आहे. तिकडे आम्ही बघून गेलो. ते म्हणत होते आपल्या गाड्या टाकू का इथं म्हणजे दिलायचं. म्हटलं जाधव साहेब इथं जागा नाही, म्हटलं आपण झाल्यानंतर काढू, विश्वासानं कार्य चालतंय.
आज तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवलाय तसं आपल्याला नशीब आपलं चांगलं महाराजांच्या कृपेनं मंदिर बांधण्यापूर्वी चांगला सात्विक माणूस भेटलाय आणि त्यांनी एवढं सांगितलं की दत्त जयंतीपर्यंत आपण 7 फूट वर आणायचं आहे सगळं बांधकाम. अजून आपल्याला टेक्चर हे समजत नाही, तुम्हाला वाटायला लागलं की इतकं काय चाललंय. आता ही जी खालचं रचना चालू आहे आपली ते ध्यानगृहाचे आहे. ध्यानगृह कशासाठी की बाबा आता महाराजांच्या आज्ञा आपण आज अनेक ठिकाणी जात असतो, अनेक देवदेवतेला जातो, तिथे काय होतं की भाकणूक होती का नाही. काही ठिकाणी भाकणूक ती कधी असते वर्षातनं एकदा, दोनदा, तीनदा. पण आपलं कार्य, आपल्या भक्तांची सेवा, आपल्या सेवेकऱ्यांचं कार्य बघून महाराज आनंदी असले की आठवड्यातनं, 15 दिवसातनं, महिन्यातनं आज्ञा येत्या ही भाकणुकीपेक्षा बी भाकणूक व्यक्ती करतो त्याला सुचवते की डायरेक्ट भगवंताचा शब्द गुरु आज्ञेच्या स्वरूपात येतात. म्हणजे प्रत्यक्ष देवाचं बोलणं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आम्ही कार्य करतो माऊली. आणि त्या तत्वाचं आपण अत्यंत गांभीर्यानं पालन करणं गरजेचं आहे. गुरु आज्ञा हे शब्द आमचा नाही, प्रत्येक शब्द भगवंताचा आहे. त्याचा आपण सगळ्यांनी विचार करा आणि त्या शब्दानुसार आपण चाललं पाहिजे. आजची सुद्धा आज्ञा मी तुम्हाला वाचून जातो, त्यातला भाग बघा. भगवंताची इच्छा काय असते आणि आपण कुठे विश्वास ठेवायचा, कुठे नाही ठेवायचा हे बी शिकलं पाहिजे. आम्हाला सुद्धा भगवंतांनी बोध दिलंय. आज काय शक्य असतात की खरं बी बोलते द्या, कुठे बी बोलते द्या. मग हिथं बोललं की लोकांना वाटतंय काय की काकापाशी बोलते म्हणजे घरात आमचं बोलते ते सगळं खरंच आहे. आणि ह्या भ्रमात झाल्यामुळं गैरसमज निर्माण व्हायला लोकांच्या. का तर मोराला बोलते ते खरं, पण इथं महाराजांनीच नरड दाबलेलं असते तिने महाराजांनी, त्यामुळे इथं खरं बोलते. तुमच्यात खरं बोलत भांडण लावायचा उद्योग करतं. हे सगळ्यांनी गांभीर्यानं दखल घ्यायला हरकत नाही. आता आज्ञा वाचून जातो, लक्ष द्या आणि त्या आज्ञेचं आपण अभ्यास करा. का तर ही प्रत्येकाला लाभ आहे. आम्हाला सुद्धा आज महाराजांनी सूचना दिल्या, त्या सूचना मी तुम्हाला वाचून जातो. आज्ञा बघा. ज्या श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुपौर्णिमा उत्सव 29/7/2026 12:25 महाराज सावध झालं. किती वाजता झाली आज्ञा, किती वाजता आल्या, काय आज्ञा आल्या बघा. आता भगवंतांनी की आम्ही म्हणलं असतं की मोराळाच गुरुमार्गाचं केंद्र आहे, पण भगवंतांनी काय सांगितलं हे सगळं आपण 21व्या शतकात विचार करा. ज्या ठाई प्राप्त होईल, काय प्राप्त होईल, पैसा नाही, सद्गती, गुरुवर्णन, गुणवर्णन, ज्ञान असा गुरु आपला शिकारावा. जिथं खरोखर सद्गती होईल, ज्ञान प्राप्त होईल असा जरी ठाई असला तरी सुद्धा तो प्राप्त करायला हरकत नाही. फक्त गुणवर्णन म्हणजे भगवंताचं गुणवर्णन स्वतःच करणारा नसला पाहिजे. आणि पुढे लिहिलंय गुरु भक्तीमध्ये जो शिष्य गुरु आज्ञा, गुरु तत्वाचे अवलोकन करतो असा शिष्य श्रेष्ठ गुरुभक्ती प्राप्त होतो, गुरुभक्तीच प्राप्त होतो. गुरु आज्ञेचं पालन करणं गरजेचं आहे. अवलोकन नुसतं वाचलं की होणार, ते आपल्या हृदयात आचरणात आणलं पाहिजे. भक्ती तत्वामध्ये शांती, दया, प्रेम, भक्ती याचे अवलोकन असणे आवश्यक आहे. पुढे काय लिहिलंय, काही तत्वाचे अवलोकन आम्हाला आज्ञा द्या. शेरा असतो योग, ती शेरा सुद्धा आम्ही कबूल करतोय. का तर या शक्त्यांच्या माध्यमातून बोलत असताना काय एखादी गोष्ट चुकीची बी जाते, त्याच्याबद्दल काय सांगितलंय बघा. काही तत्वांचे अवलोकन तुझ्यामध्ये असणे आवश्यक आहे. सत्य असत्य जाणणे हे महत्वपूर्ण आहे. या शक्त्यांचं सत्य असत्य जाणायचं सुद्धा आम्हाला महत्वपूर्ण आहे. भौतिक विचार करण्यापूर्वी अध्यात्म बुद्धी असणे आवश्यक आहे. आता एवढं मंदिरचं ही भौतिक कार्य आहे, पण ह्याच्यापेक्षा अध्यात्मात लक्ष घाल ही आज्ञा दिलेल्या आज्ञेचे अर्थ, महत्व, तत्व योग्यरित्या जाणणे आवश्यक आहे. हे आम्हाला सुद्धा आहे तीच तुमच्यापर्यंत पोहोचतंय. ही भगवंताचा शब्द आहे की गुरु आज्ञा हा ग्रंथ प्रत्येक शब्दाचं अवलोकन करा. असत्यातली एक आज्ञा महाराजांच्या बद्दलची आहे, ती एक वाचून जातो. आता गुरु आज्ञा असेल प्रत्येकाकडे बघा. आज्ञा श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा. गुरुवार दिनांक 18/8/2011 6:30. गुरु आणि शिष्याचं नातं. गुरु म्हणजे आम्हालाच नाही, भगवंतालाच गुरु मानायचं आहे आपण. आणि त्यांचं नातं आपण कसं ठेवायचं आहे ते स्वतः भगवंतांनी आता 24 गुरु संतोषने सांगितलं, त्याचा बी अभ्यास करणं गरज आहे. त्यातलाच एक ही भाग आहे. गुरु आणि शिष्याचे नाते अतूट असले पाहिजे. कामापुरतं राहून चालणार नाही.
गुरूंची आज्ञा ही ईश्वर आज्ञा समजून त्या आज्ञेचे जीवनात पालन करणारा, गुरुशी एकनिष्ठ सेवा करणारा व गुरूंच्या पाऊलावर पाऊल ठेवून स्मरण करणारा, श्री गुरूंच्या पादुका हृदयात उमटवणारा तो सर्वोत्तम शिष्य बनू शकतो. जसे पाणी आणि मासा यामधील नाते असते तसे शिष्यामध्ये असले पाहिजे. बघा काय सांगितलंय, पाण्याचं आणि माशाचं. पाण्यातलं बाहेर काढला तर मासा जगू शकतोय का? थोडा काळ तर पुढून मरतो. तसं शिष्यानं गुरु बद्दल प्रेम ठेवलं पाहिजे की गुरुची आठवण न येता आपला दिवस आणि आपला वेळ सुद्धा गेला नाही पाहिजे. तसेच गुरुवांना शिष्याला तळमळ असली पाहिजे. या भूतलावर भगवंतांनी स्वतः सांगितले आपल्याला, बघा तुम्ही गुरु आज्ञेच्या, या भूतलावर अनेक गुरु आहेत, त्यांच्याकडून अनेक चांगले गुण व ज्ञान प्राप्त होऊ शकते. भूतलावर अनेक गुरु आहेत, काय महाराज आहे की असं नाही, अनेक गुरु आहेत, त्यांच्याकडून त्यांच्याकडून अनेक चांगले गुण प्राप्त होऊ शकते. पण जे चांगले गुण शिष्य घेऊ शकतो तोच परमार्थाकडे जाऊ शकतो. परमार्थात कसा आहे, गुरुकुंड चांगलं ज्ञान घेणं आवश्यक आहे. काय गुण दोष असते ते सांगितलंय. जसे नाण्याच्या दोन बाजू आहेत तसे चांगले आणि वाईट, सत्य आणि असत्य, क्रोध आणि शांती यामधील फरक जाणणारा तोच सर्वोत्तम शिष्य बनू शकतो. हे जाणणं गरजेचं आहे. तो सर्व शिष्य बनू शकतोय. आम्हाला सुद्धा ओळख करणं गरजेचं आहे. ती ओळखली की सगळ्या गोष्टी आमच्या सुद्धा सुधारायला सुरुवात होईल. या शक्तीवर पूर्ण विश्वास कुठे ठेवायची गरज नाही. ज्या काय बोलते त्या सत्य बी असते, असत्य बी असते. त्यामुळे इथं पुढं घरात विचारत बसू नका. जी काय असते सत्य, बाबा त्यानं नुकसान काय केलंय तर मी तुमच्या समोर विनंती करतो, नुकसान काय केलंय किती माणसाला ते केले होतंय सांगताय ते तू बाबा घडलंय का? होय. तिथेवरच विषय संपू. आम्ही जन्म का विचारत होतो की बाबा माणूस जन्माला आल्यानंतर चांगला वाढला तर कुठलं वाईट घडतं आणि वाईट वाढलं तर कुठला जन्म मिळतो. आता हे ग्रंथात आपल्याला बघायला मिळतंय, प्रत्येक ग्रंथात लिहिलेलं आहे. आता महाराजांनीच या ग्रंथाचा उल्लेख करायचा तर पर्टाला राजा बनवलंय, म्हणजे आपल्याला गुरु गती देणारा भगवंत आहे. त्यामुळे भगवंतावर आपण विश्वास ठेवून त्यांची सेवा केली पाहिजे. अवधूत चिंतन